साताऱ्यामधनं भाजपचाच उमेदवार द्या, आमदार शिवेंद्रराजेंचा फडणवीस यांच्याकडे आग्रह। भाजपकडनं कोणताही उमेदवार द्या, आम्ही काम करू, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे। साताऱ्याची जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडण्यास शिवेंद्रराजेंचा विरोध आहे। साताऱ्यामध्ये महत्त्वाची घडामोड, साताऱ्यामधनं भाजपचाच उमेदवार द्या, आमदार शिवेंद्रराजे यांनी फडणवीस यांच्याकडे हा आग्रह केलेला आहे। भाजपकडनं कोणताही उमेदवार द्या, आम्ही काम करू, असं शिवेंद्रराजे भोसले यांनी म्हटलेलं आहे। साताऱ्याची जागा ही अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडण्यास शिवेंद्रराजे यांचा विरोध पाहायला मिळतो। साताऱ्याची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला सोडण्यास शिवेंद्रराजे भोसले यांनी विरोध केलेला आहे। साताऱ्यातनं भाजपचाच उमेदवार द्या, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार शिवेंद्रराजे यांचा हा आग्रह। साताऱ्याची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यास शिवेंद्रराजे यांचा विरोध आणि त्यासाठी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली। तर साताऱ्याच्या जागेवरनं अद्यापही पेच कायम आहे। ही जागा भाजपकडे जाणार की राष्ट्रवादीकडे जाणार यावरनं सगळा कल सुरू आहे। उदयनराजे यांच्या उमेदवारीवरनं सुद्धा वेगवेगळ्या चर्चा आहेत आणि या पार्श्वभूमीवरती शिवेंद्रराजे यांचं हे महत्त्वाचं विधान। साताऱ्याची जागा अजितदादांच्या राष्ट्रवादीला देण्यास शिवेंद्रराजे यांनी विरोध दर्शवलेला आहे। साताऱ्यातनं भाजपचाच उमेदवार द्या, अशी मागणी ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवेंद्रराजे यांनी केलेली आहे। आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊया, साई सावंत आपल्याला अधिक माहिती देतात। साई, नक्कीच गुरु, साताऱ्यातून भाजपचाच उमेदवार द्यावा असे देखील काल साताऱ्याचे भाजपचे आमदार असलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी सागर बंगल्यावरती जाऊन देवेंद्र फडणवीस यांना कळवलेलं आहे। सातारा लोकसभेचा तिढा अजून सुटलेला नाहीये आणि या संपूर्ण पार्श्वभूमीवर उदयनराजेंची देखील लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत। मात्र भाजपलाच ही जागा सोडावी अशी देखील आग्रही भूमिका आता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतल्याचं समजतं आहे। धन्यवाद साई या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर साताऱ्यामधनं भाजपचाच उमेदवार द्या, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी तसा आग्रह केलेला आहे।